पोलीस भरतीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आणि उपोषणावर बसले आहेत. माझ्याबरोबर अंधारे ताई आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून. ताई, काय सांगाल, आपण आज या ठिकाणी आंदोलनावर बसले आहेत? आज दुसरा दिवस आहे. इथे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री वटकरजी आणि त्यांच्यासोबत इतर पोलीस अधिकारी आले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या भरतीमध्ये आम्ही सामावून घेऊ मुलांना. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही मान्य करू, आम्हाला लेखी द्या तुम्ही, आम्ही मान्य करू. ते म्हणतात लेखी द्यायची काय गरज आहे? तर लेखी द्यायची याच्यासाठी गरज आहे कारण फडणवीस साहेब ऑन फ्लोअर जे बोलले ते खोटं बोललेत. सभागृहात जे जे बोलतात ते शब्द जर ते पाळत नसतील तर अशा तोंडी चर्चेला तर ते केव्हाही उडवून लावतील. त्यामुळे एकतर या भरतीत घ्या, नाही पुढच्या भरतीत सामावून घेणार आहात याचा आम्हाला लेखी म्हणणं द्या, आमचा विषय संपला. ताई, हा आंदोलन तुमच्या सुरू आहे, मागणी पूर्ण नाही झाली तर आपण काय सांगू? मागणी इथंच बसू सर, इथं बसून राहू. आता मागणी नाही पूर्ण नाही झाली मग कदाचित फक्त आणि फक्त विरोधी पक्षाचा एक माणूस मागणी करतोय म्हणून राजकारण करत जर माझी तब्येतच त्यांना बिघडवायची असेल तर त्याला काय आलं नाही. त्यांची लाडकी बहीण योजना आहे, कदाचित मी त्यांच्या लाडक्या बहीणची लाभार्थी नसेल असा त्याचा अर्थ असेल, बाकी काय. विधान परिषद निवडणुकीसाठी मत नसताना महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगू? आओ निकाल लागू द्या साहेब, खेला हो बे शुरू हो गया. का भीती वाटते भाजपवाल्यांना? भाजपची मतं फुटतील वाटते का दादाची मतं फुटणार आहेत? अधिवेशन काळामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजींच्या रूम मध्ये दादाचे 15-16 आमदार गेले होते. कशासाठी गेले काय नाही, खेला हो बे सर, खेला होणार आहे. खेला होणार का? खेला होणार आहे तेच सांगते. तिन्हीच्या तिन्ही उमेदवार तुम्हाला निवडून आलेले दिसते. रवींद्र वायकर ते जिंकून आलेले आहेत, त्यांच्या विरोधात कोर्टात गेलेला आहे आणि जे उमेदवार होता अपक्ष उमेदवार त्याला सतत धमकी येत आहे, त्याच्याबद्दल काय सांगू? सरकारच सगळे एकेकाळी आम्ही गाणं म्हणायचो, हे राष्ट्रप्रेषितांचे, हे राष्ट्रद्वेषितांचे. आता हे राष्ट्र सूडवाल्यांचे, हे राष्ट्रद्वेषवाल्यांचे, हे राष्ट्र गुंडागर्दी आणि दहशतीवाल्यांचे, अशी सगळी परिस्थिती झाली. काय बोलायचं? बसंत मोरे आता वंचित सोडून तुमच्या गटात येत आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? मला काही कल्पना नाही. आपल्या माध्यमातून मी बातमी ऐकली खरी, तो प्रवेश कधी झाला नाहीये अजून, जेव्हा होईल तेव्हा बघू आपण. अजून काय ते ठाकरे साहेबांना भेटून ठीक आहे ना, ठाकरे साहेबांना खूप लोक भेटतात. जेव्हा ते शेवटी त्यांना घ्यायचे की नाही घ्यायचे हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, बघतील पक्षश्रेष्ठी. हा आंदोलन जे आहे तुमच्या कधीपर्यंत चालणार आहे, काय सांगा त्याच्या? त्यांनी लिहून दिलं की झालं आंदोलन. आम्हाला तरी कुठे थांबायचंय सर? गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर थोड्या लांबून पोरं आलेली आहेत. कुठं राहणार, कुठं खाणार? पाऊस पडतोय, भिजतोय, आम्ही रात्रभर अक्षरशः बसून आहोत, झोप नाही डोळ्याला. कुणाला थांबायची हौस आहे इथे? देवेंद्रजींनी उलट एवढ्या सगळ्यांचे हाल करू नये, तितकं आमचं सरळ साधं म्हणणं आहे. आता काही वरिष्ठ अधिकारी तुम्हाला भेटून गेलेले आहेत, काय आश्वासन दिले, काय बोलणं झाले नेमकं काय? अतिरिक्त महासंचालक असं म्हणाले की आम्ही पुढच्या भरतीमध्ये घेऊ. माझं म्हणणं आहे की मला लेखी द्या, लेखी दिलं तर मी बोलते. तर हे होती सुषमाताई अंधारे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जोपर्यंत हे जे सगळे संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर बसणार आहोत. एकच लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे म्हणून आम्ही तिथे नसू. कारण मोहन दुबे, आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.